गजराताईच्या गोठ्यामध्ये आलो आहे आपण. आणि आज सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की मी गजराताईची माहिती घेणार आहे. गजराताई लहानच्या मोठ्या कशा झाल्या आहेत हे आपण नक्की जाणून घेऊया. कारण की त्यांचे खूप आजकाल खूप फॅन आहेत आपले यूट्यूबचे पण आणि बाकी दुसरे. त्यांनी भरपूर काही समाजसेवेचे पण कामं केलेले आहेत, भरपूर काही केलं आहे त्यांनी. तर आपल्याला त्यांच्याबद्दल म्हणजे किरण गुरु शिंदे आपल्या मनेगावच्या आहेत त्या, तर त्यांच्याबद्दल पूर्ण माहिती घेणार आहोत. तर आहे इथंच बसलेले आहेत, बघू. नमस्कार किरण गुरु. नमस्कार. बसा. बा पाया पडू द्या पहिले बाबा. ते आमचं म्हणजे हे ना पहिल्यापासून. काय चाललं, कशा आहे, बरं आहेत का? मजा येते बाई एकदम. अच्छा, काय नाही. आज मला सहज असं वाटलं की मी तुम्हाला मागं बोलले होते की तुमचं आयुष्य कसं म्हणजे इथपर्यंत कशा आल्यात तुम्ही, काय आल्यात. तर मला त्याच्याबद्दल माहिती घ्यायची होती थोडी, की तुमचं लहानपण कसं गेलं काय. म्हणजे आजकाल मी असं भरपूर ठिकाणी ऐकलेलं आहे की जे तृतीयपंथी असतात, सॉरी राग नका इंदू, नाही नाही. पण मग त्यांचं आयुष्य खूप खतरनाक गेलेलं असतं आणि त्यांची लहानपणापासूनच खूप दगदग झालेली असते. नाही, माझी दगदग झाली. पण मग माझे मम्मी पप्पा चांगले होते बरं का, हां आणि आहेत चांगले. हां. पण माझा आणि त्यांचा कुठल्याही प्रकारचा संपर्क नाही आहे. आज जवळजवळ 25 वर्ष झाले. अच्छा, मी 2000 साली घर सोडलेले. म्हणजे माझ्या जन्माच्या अगोदर. हो. अच्छा, मग किती वर्षाचे असताना तुम्ही घर सोडलं? 10वीला होते. अच्छा, 10वी पकडून चालायची. हां 10वीला होते तेव्हापासून तुम्ही घर सोडलं. हम्म. तुमचा जन्म कोणत्या साली झाला ताई? माझा जन्म झालेला आहे 84 साली. 84 साली. हम्म. मग तिथून पुढं म्हणजे जोपर्यंत असं घरामध्ये कधी माहिती पडलं की तुम्ही एक हे आहेत म्हणून? मला साधारणतः मी 4थीला गेल्यानंतर माहिती पडलं की मी अशी वेगळी म्हणून. अच्छा. पण मला शाळेमध्ये काही कोणी असा वेगळा असा दुजाभाव नाही केला, ना हां. शिक्षकांनी केला ना मुलांनी केला. अच्छा. पण मग 4थी नंतर मला कळायला लागलं की नाही का, पोरं मला फकण्या वगैरे असं बोलायचे, टॉन्ट मारायचे. अच्छा. मी म्हणायचे मलाच का असं बोलते बाई, बाकीच्या पोरींना का नाही बोलती, पोरांना का नाही बोलती. हां. तर मग एक मला त्यांनी असं दाखवून द्यायचे की नाही का मी काहीतरी वेगळी आहे. अच्छा. आणि नंतर मग मी वेगळी काय आहे हे शोधता मी शोधलं स्वतःला की मी अशी म्हणून. अच्छा. म्हणजे त्याच वेळेला शिक्षकांनी ज्या वेळेला ते स्त्रीलिंग पुल्लिंग ज्या वेळेला शिकवलं, त्यावेळेला स्त्रीलिंगाची माहिती सरांनी सांगितली, पुल्लिंगाची सांगितली. ज्या वेळेला नपुंसक लिंग काय असतं त्यावेळेला फॉर एक्झाम्पल देण्यासारखं काहीच नव्हतं. तर सरांनी माझ्याकडे बोट केलं की नपुंसक लिंग म्हटल्यानंतर हे. अच्छा. मग तेव्हा मला कळालं की कुठल्या तरी लिंगामध्ये पण मी बसते. मी 4थीला गेलं तेव्हा घरच्यांना पण माहिती पडलं. हो. तेव्हा एकदम शॉक झाले असतील घरातले सगळे. शॉक झाले म्हणजे माझं राहणीमान लेडीज सारखं नाही का. मी म्हणजे घरच्यांच्या इज्जती करता, घरच्यांच्या प्रेस्टीज करता मी पॅन्ट शर्ट वगैरे घालायचे, शाळेतले ड्रेस घालून जायचे. पण मग माझं पहिल्यासारखं ते लाजणं, मुरडणं, काजळ लावणं थोडी थोडी त्या टायमाला काहीच नव्हतं. घरच्यांना माहिती होऊ नये म्हणून आपलं हे गंध राहायचा ना, त्या गंधाचा असं बोट पुसायची, अरे बाबा. मग जायची नटा फट्टा आपला. म्हणजे तुम्ही पॅन्ट शर्ट वर पण नटापटा करून हा, जायचे? नटाफट्टा माझा फिक्स राहायचा. हा. हा, थोडस काजळ घ्यायची, इकडून इकडून लावायची, काजळ भरायची, कोणाला ओळखू येऊ नये म्हणून माचीच राहायची हातामध्ये, हळूच लावायची बारीक. हा ना. म्हणजे तुम्ही पहिल्यापासूनच शॉकिंग होत्या. शौकीन होते. हा, तर मग नंतर तुम्ही 10वीला गेल्यानंतर घर सोडल्यानंतर मग पुढे कसं तुमचं राहणं वगैरे कसं झालं? कुठे काय नाही, राहिले? कामधंदा केला, कामधंदा करायची, स्वतःचा उदरनिर्वाह स्वतः करायची. शिक्षण माझी मी घेतलं. काय प्रॉब्लेम नाही. बरेच संकट आले, पण संकटांवरती मात करण्याची शक्ती मला भगवंत देत राहिला. अच्छा. शिक्षणाला पैसे वेगळे जिथं राहायचं तिथं मग तुम्ही घर घेतलं होतं का? नाही, असे रेंटने रूमा घ्यायचे. द्यायचे लोक तुम्हाला? तर काय भाड्याने तुम्ही रूम घेतली होती? मी 150 रुपये भाड्यापासून रूम घेतली. अच्छा. मला असं कळलं होतं, तुम्ही सांगितलं होतं बागा की मला 7 रुपये भाडं होतं. 7 रुपये भाडं पण होतं, धाब्याची रूम होती. आणि ते भाडं पूर्ण करण्याकरता मी मध्ये राहायचे. मी त्यावेळेला 7 रुपये भाडं होतं रूमला. हां पण ते मग मी काय करायचे, आमचे इथे एक शेठ होते, हां. त्यांचं किराणा दुकान होतं. त्यांचं एक गव्हाचं पोतं निसून द्यायची, ते मला 7 रुपये द्यायचे एक पोतं निसल्यावर. हां. मग मी शनिवारी शाळेला सुट्टी राहायची, अर्धा दिवस हाफ डे, आणि रविवारची सुट्टी.
तेवढ्या 2 दिवसामध्ये तेवढं पोतभर गहू म्हणजे 2 निसून दिवस द्यायचे. मिळून एखादी महिन्याचं रेंट सोडवायचे मी, घर भाडं. म्हणजे तुम्ही चांगले म्हणजे 4 महिन्याचे पैसे कमवून घ्यायचे 4 हप्त्यामध्ये. मग त्याच्यामध्ये खाणं, राहणं, सगळं सगळं सगळं. प्रत्येक गोष्ट. मग तिथून पुढं तुम्हाला मग शिक्षण वगैरे पूर्ण झाल्यानंतर मग तुम्ही पुढचा निर्णय काय घेतला होता आणि तुम्हाला म्हणजे काय असा बनायचं काय होतं पुढे चालून, असं स्वप्न काय मला होतं? बनायचं स्वप्न वगैरे तर काही नव्हतं. माझ्या घरच्यांनी माझ्यासाठी काय स्वप्न पाहिले ते दैव जाणो. पण मी तर असं माझ्या लाईफमध्ये काही कुठल्या प्रकारचं स्वप्न नव्हतं. पण ज्या वेळेला म्हणजे पहिले मला वाटायचं का नाही मी एक मुलगाच आहे. हम्म. मग माझं स्वप्न काय असणार आहे, मुलांचं स्वप्न काय असणार आहे, लग्न करेल, कुठेतरी जॉब करेल, 2-4 पोरांचा बाप बनल, हम्म. हे स्वप्न असायचं. पण नंतर ज्या वेळेला माहिती झालं का नाही मी मिस्टेक पॉईंट आहे, त्यावेळेला स्वप्नाची सगळी रांगोळी झाली. हा. मग म्हणलं स्वप्न आपलं हेच आहे आता, 2,000 कमवणे, 3,000 कमवणे, दुसरं काय स्वप्न राहणार आहे. आणि नंतर म्हणजे असं तुम्ही जेव्हा शिक्षण घेत गेल्या पुढची वाटचाल चालत गेल्या, तर तसं तुमच्या मनामध्ये काहीतरी असेल ना की मी कशा तरी साठी शिकते म्हणून पुढं, की मला फ्युचरमध्ये काहीतरी करायचंय? नाही, मला एवढं माहिती होतं शिक्षण हा ज्ञानाचा तिसरा डोळा आहे. हा. आंधळ्या माणसाचंही शिक्षण असलं तर जगाच्या पाठीवर तो कुठेही जाऊ शकतो आणि आपलं मत ठामपणे मांडू शकतो. अच्छा. कारण वेल एज्युकेटेड हुशार लोकांमध्ये मठ्ठल माणसाचं काही काम नाही आणि त्याला कोणी जुमानत नाही. हम्म. म्हणून माझं एक टार्गेट होतं की मला शिकायचं आहे. शिकून ज्ञानाचा हा तिसरा डोळा मला हातामध्ये बॅटरी रूपाने पकडायचा आहे आणि त्या बॅटरीच्या साह्याने, त्या ज्ञानाच्या साह्याने आणि त्या शिक्षणाच्या साह्याने मला पुढचा मार्गक्रमण करत राहायचं आहे. बाकी माझं हे टार्गेट नव्हतं की मला हेच करायचं आणि तेच करायचं. अच्छा, म्हणजे तुम्ही फक्त तुमच्या वाटचालीसाठी शिक्षण घेतलं बस. आणि मग नंतर शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सगळ्यात पहिले तुम्ही काय केलं ताई? म्हणजे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सगळ्यात पहिले मी असं केलं की मी आमच्या लोकांमध्ये गेले. हा. तर तू का शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी पहिले आमच्या लोकांमध्ये गेले. अच्छा, म्हणजे काही राहिलेलं शिक्षणही पूर्ण करत होते, आमच्या लोकांमध्ये जात होते. तर मग तुम्ही गुरुदीक्षा वगैरे घेतली असेल है ना? हो. तर मग तुम्हाला शिक्षणाला काही अडचण नव्हती का? कारण की असं आहे काही ठिकाणी की जिथं तुम्ही दीक्षा वगैरे घेतात, तर ते मला पण त्यामधलं थोडंफार नॉलेज आहे. मला माहिती आहे की म्हणजे ते आपण शिक्षण जे घेत असतो तर त्यांचं म्हणणं असतं की तुम्ही पण आमच्यासारखं असं बाजार वगैरेच मागत जावा, की हे ते गुरूंची आज्ञा असते ती आणि त्याचं पालन पण करायला लागतं. नाही, मी ज्या वेळेला पहिल्यांदा ज्यांच्या घरामध्ये जाऊन चेला झाली, हां. ती व्यक्तीच अशी होती की त्या व्यक्तीची माझी पहिली ओळख होती. अच्छा. जी माझी मैत्रीण होती, जी माझी बेस्ट फ्रेंड होती, तर ती माझी गुरु त्यांची मैत्रीण होती. अच्छा. मग मी माझ्या मैत्रिणीच्या थ्रू त्यांच्यापर्यंत जाऊन पोहोचलो. पण त्यांनी मला शिक्षणाला बरीच मदत केली, मला सपोर्ट केला. हां. म्हणजे असं नाही की सगळे तृतीयपंथी तसे असतात. माझी गुरु खूप छान होती, आहे आणि त्यांनी मला सपोर्टही केला आणि आज जे काही मी आहे ते फक्त त्यांच्यावाल्या प्रयत्नांनी आणि आशीर्वादाने. अच्छा. तर मग त्यांनी पण तुम्हाला शिक्षणासाठी मदत हो केली. हो, खूप मग ताई तुम्ही असं कधी बाजार वगैरे नाही मागितला का कधी? मागितले. मागितलं? हे सिन्नर तालुक्यामध्ये 140 खेडे सगळे माझ्या अंडरमध्ये होते. अच्छा. म्हणजे तुमच्या पण हाताखाली कोणी शिष्य वगैरे हो, होते का? माझे पण भरपूर शिष्य होते, माझे चेले होते सगळे. तुम्हाला म्हणजे आजपर्यंत किती शिष्य आहेत? खूप 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 येऊन गेले. येता काही जातात? हो, येता जाता, अजूनही येता जाता. हां, पण मी त्या गोष्टीत राहिलेच नाही आता. हां, मी हां. कष्ट करते, पोट भरते. अच्छा. तर मग म्हणजे तुमचं पुढं जेव्हा तुम्ही त्यांच्यामध्ये गेलात तेव्हा शिक्षण पण केलं, मग त्यांच्यासारखं म्हणजे त्यांच्यामध्येच तुमचं रूपांतर झालं प्रत्येक गोष्टीचं. आणि मग तुम्ही स्वतःमध्ये पूर्ण चेंजेस करून घेतली की एक स्वतःला लेडीज बनवून घेतलं? लेडीज वगैरे काहीच बनवून नाही घेतलं. मी आहे तशीच आहे, जशी पहिले होते तशीच आता पण आहे. हां. चेंजेस वगैरे तुम्ही काहीच बोलले नाही. ना की मी मुलांसारखं राहत होते असं तसं. ते आई वडिलांनी मला तसं ठेवलं होतं. मग माझा जसा ठेवणीचा भाग होता मी तशीच समाजापुढे राहिले. पण ज्या वेळेला शिक्षण पूर्ण झालं आणि आमच्या लोकांमध्ये गेले तर मग कॉस्ट्युम चेंज केला, दुसरं काही नाही चेंज केलं, हे चेंज केलं. अच्छा अच्छा. हा, म्हणजे फक्त राहण्यामध्ये बदल केला. मग नंतर पुढे मग तुम्ही त्याच्यातून इकडं कला क्षेत्रामध्ये कशा आल्यात? कला क्षेत्रातून म्हणजे मला हे यूट्यूब चॅनलचं वगैरे काहीच माहिती नव्हती मॅडम. पण मग एक दिवस असेच ते शिरपतराव लेकर मामा बोलतात त्यांना, ते माझं हॉटेल होतं, माझ्या हॉटेलवरती आले. पण त्यांची काही मला बोलण्याची डेअरिंग नाही झाली की तुम्ही याच्यात काम करशाल का माझ्याबरोबर. मग त्यांनी मध्यस्थी एक व्यक्ती टाकली, मनीषाताई कराड,
खूप छान व्यक्तिमत्व आहे, खूप छान कलाकार आहेत त्या पण. त्यांचाही स्वतःचा चॅनल आहे. हम्म. त्या मला आज मोठ्या बहिणीच्या जागेवरती आहे, आईच्या जागेवरती आहे. त्यांनी मला सपोर्ट केला की तू कर हे काम. मग त्यांनी मला विचारलं, मग मी केलं काम. अच्छा. काम केल्यानंतर माझा व्हिडिओही 1 दिवसामध्ये तो मिलियनच्या पुढे गेला. मग सगळ्या चॅनलवाल्यांनी मला उचलून धरलं आणि मग मी कामाला सुरुवात केली. अच्छा, असं. म्हणजे ती तुमच्या आणि लहानपणापासून मी म्हणजे पहिलाच व्हिडिओ काढला डबल मिनिंगचा हा, आणि म्हणजे त्याच्यानंतर तुम्ही सुरुवातच पहिल्याच झाली, दिवशी डबल मिनिंगचा व्हिडिओ काढला आणि त्याच्यापासूनच तुमची पुढची वाटचाल सुरू झाली. चालू झाली. हो. पण आज व्हिडिओ वगैरे एकदम मस्त असतात तुमचे, सगळे हो. लोक फॅन आहे आणि प्रत्येक जण विचारतं तुमच्या घराबद्दल विचारतं किंवा तुमच्या पूर्ण म्हणजे लाईफ बद्दल विचारतं की गजराबाई रिअल मध्ये आहे कशी आहे काय आहे. तर म्हणजे आता तुम्ही गोठ्यावर असतात तर मग नाही, भरपूर लोकांच्या कमेंट्स वगैरे मी वाचते की हं, गजराबाई हे कॅरेक्टर नेमकं काय आहे. तर गजराबाई कॅरेक्टर हे मी एक तृतीयपंथी आहे आणि मी एक डबल मिनिंग कलाकाराची, आर्टिस्टची भूमिका करते. मी तुम्हाला फक्त हसवण्याचा प्रयत्न करते. कुठल्याही प्रकारचं समाजामध्ये परिवर्तन होण्याचं किंवा समाजाला वेगळीकडे नेण्याचं किंवा समाजाची वाटचाल वेगळ्या दिशेने करण्याचं, दिशाभूल करण्याचं कुठल्याही प्रकारचं काम करत नाही. जे समाजात चाललंय त्याला अनुसरून व्हिडिओ बनवते. त्याला फक्त मॉडिफाय करण्याचा प्रयत्न करते. त्याच्यामध्ये माझं काही चुकत असेल, आविर्भाज्य मी काही आवाज काढत असेल काही वगैरे, तर ते चुकीने नाही. तर एक मी तुम्हाला फक्त हसण्याचा एक मानस ठेवून ते प्रयत्न करते. तर मला चांगल्या कमेंट्स करत काही जा लोक मला फक्त. असे विचारतात की जे म्हणे तुम्ही ऍक्टिंग मध्ये करतात त्या गजराबाई सोबत ती हम्म. जितकी इतकी ओरडते तर हे रिअल मध्ये होतं का? डायरेक्टली फोन करून विचारतात. नाही, तर आज असं त्यांनाच नसतं. विचारून घ्या असं तुम्ही. काही नसतं. आमच्यामध्ये खूप अंतरही असतो आणि ते फक्त आम्ही एक पडद्याच्या मागे गेल्यानंतर एक आवाजाचं रूपांतर आहे. तसं कुठल्याही पिक्चरमध्ये होत नाही. बलात्कार करण्यासारखं दाखवता. हिरोईनवर जरी आत्तापर्यंत बलात्कार झाले असं दाखवलं, कुठल्याही प्रकारचा बलात्कार झाला नाही. तसं माझ्याही कुठल्याही प्रकारचं, आम्ही कुठल्याही प्रकारचं काम करत नाही चुकीचं. फक्त एक माणूस त्या व्हिडिओमध्ये कसा पूर्ण गुंतल्या जाईल, त्याचं कसं मनोरंजन होईल याचा प्रयत्न आहे, बाकी दुसरं काही नसतं. आणि आजकालच्या लोकांना त्यातच आनंद वाटतो. आवाजातच इतकं टॅलेंट आहे की लोक टक लावून बघतात काय होतंय मध्ये. गजराबाई आले आता काय होईल. हा, तुम्ही आले आल्याच लोक टक लावून बघतात. बरं ठीक आहे चालेल. तर तुमचा आता गोठा वगैरे दाखवून देऊ. नाव दाखवून द्या ना. आणि तुमच्या घराचा काय विषय आहे? म्हणजे तुम्ही राहता कुठं काय आजपर्यंत आम्हाला पण माहिती नाही. सध्या माझी वाऱ्यावर वरात आहे. हं, मी एकच सांगू इच्छिते की नाही का, समाजामध्ये 3 प्रकारच्या व्यक्ती आहे. हं. एक नाचणारी बाई, एक टाळे वाजवणारी स्त्री माझ्यासारखी आणि एक वेश्या व्यवसाय करणारी स्त्री. या तीनही व्यक्तींनी एकदा घर सोडलं तर त्याला परतीचा प्रवास नसतो. तसाच प्रकारचा चिखल मी ती दलदल चालत गेलेली आहे. परंतु माझं काहीतरी ज्ञान, माझं काहीतरी चांगलं वागणं, समाजाशी एकनिष्ठ राहणं, चांगल्या लोकांशी संपर्कात राहणं, म्हणून मी आमची कम्युनिटी सोडली. पुन्हा गावाकडे उलटा प्रवास चालू केला. आज मी माझ्या आईवडिलांच्या गावामध्ये त्यांच्याकडनं कुठल्याही प्रकारचं काहीही न घेता फक्त मला एक नावाची ओळख माझ्या आईवडिलांकडनं मिळाली आणि मी त्यांची मरेपर्यंत ऋणी राहीन, राहावंच लागेल. त्यांच्यामुळे मला जग दिसलेलं आहे. जग खूप सुंदर आहे. माझे आईवडील जगापेक्षाही सुंदर आहे. मी दुआ करते की माझं आयुष्य त्यांना लाभो आणि आईवडिलांचं मी कुठल्याही प्रकारचं काही न घेतलेलं आहे. तरीही आईवडिलांच्या गावामध्ये मी 2.5 गुंठे जागा घेतली. माझं बांधकाम चालू आहे. आता सध्या माझी वाऱ्यावर वरात आहे. आमच्या लोकांचं राहणं फुटपाथवर, बस स्टँडवर, इकडं तिकडं. म्हातारं वय झाल्यानंतर असंच होतं. तर जी आजच्या मितीला स्टेज गाजवणारी जर एखादी नाचणारी स्त्री असेल, नृत्यांगना असेल, तर एकदा तिचं जर गुडघे जर थकले, वय जर झालं, तर ती नक्कीच पुढच्या पिढी एकदा स्टेजवर उभी राहिली, हिचे पाय हालायचे बंद झाले, तर हिला पाठीमागे भाकरी थापावं लागतं. मी या सगळ्या गोष्टींचा खूप खोलवर विचार केला. परतीचा प्रवास चालू केला. मला आमच्या कम्युनिटीमध्ये मरायचं नव्हतं. ते लोकांचा एक समज आहे की नाही की हे लोक मेल्यानंतर यांना चपलानी मारतात. असं काही करत नाही. माझी मय्यत माझ्याच आईवडिलांच्या गावात होणार, तुमच्या सगळ्यांच्या समोर होणार आणि चपलानी वगैरे कोणी मारत नाही. हिंदू संस्कृतीनुसार, धर्मानुसार होणार आणि मी माझ्या आईवडिलांच्या गावातच शेवटचा श्वास घेणार. म्हणून मी परतीचा प्रवास केला, जागा घेतली, घराचं काम चालू आहे. मी आता याच्या त्याच्या इथं दिवस काढते. हा माझा गोठा आहे, गोठ्यातही राहते. अच्छा, तर बघा रिअल लाईफ अशी आहे आपल्या गजराताईंची
आणि खरंच त्या स्वभावाने पण खूप चांगले आहे. एखाद्याला जीव लावलं तर खरंच खूप मनापासून जीव लावतात आणि ॲक्च्युली ते मला त्यांची मुलगीच मानतात. त्याच्यामुळे मला पण इतक्या गोष्टी माहिती नव्हत्या त्यांच्याबद्दल. आत्ता माहिती झाले की त्यांचं आयुष्य कसं होतं. आज दिवसभर मी त्यांच्यासोबत राहिले तर मला पण म्हणजे असं त्यांच्या लहानपणापासून याच्या पहिले आपण एक गावगाड्यासाठी व्हिडिओ बनवला. त्यांनी त्याच्यामध्ये त्यांचे भरपूर अनुभव सांगितले, भरपूर गोष्टी सांगितल्या. त्यामुळे मला आत्ता कळाली त्यांची रिअल लाईफ काय होती. नाही त्याच्या पहिले कधी त्यांना विचारलं पण नाही आणि त्यांनी पण कधी काही सांगितलं नाही. त्यांच्या आयुष्यात पण खूप दुःख आलेत. पण त्यांनी असं आपलं दुःख 4 लोकांमध्ये कधी मांडलं पण नाही आणि कधी म्हणजे त्यांनी आपलं स्वतःचं दुःख सांगून दुसऱ्याला दुःखी करण्याचा प्रयत्न कधीच केला नाही. तर खरंच त्यांचा स्वभाव खूप चांगला आहे रिअली आणि त्यांचा आशीर्वाद काय माझ्यावर असो एवढीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना. तर थँक्यू तुम्ही सांगितल्याबद्दल, तुमच्याबद्दल माहिती. धन्यवाद.